नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी स्थापन केलेल्या नाट्य संपदा या संस्थेने यंदा आपल्या 48व्या वर्षात पदार्पण केले। तब्बल 5 दशक मराठी रंगभूमीच्या सेवेत असलेल्या या संस्थेचं एक नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलंय। नाट्य संपदा निर्मित मेनी हॅपी रिटर्न्स। तू बाहेर बघितलं का वातावरण कसं आहे ते? आत्ताच जमावबंदीचा भोंगा फिरून गेलाय माहिती। ते प्रकरण झालं सकाळी, आता संध्याकाळ व्हायला आली आणि दुपारी सिगरेट ओढायला बरे दुपारी बाहेर गेला होता। असं नाही ना करायचं, तुम्ही आमचं ऐकणार नाही। जरा खाली जाऊन आणून द्या ना। आणून नव्हे आणू, अगोदर प्रमाण भाषेत बोल। बरं आणून, मला माहितीये मी तुम्हाला आवडत नाही ते। अगं बाबा नाही, बस नाही ना, काय काय आवडत ना? असं कुठे म्हणालो मी? तुमचं माझ्यावर प्रेम बिम काही नाही। अगं हो बाई, हो ना, हो ना, प्रेम बिम काही नाही ना? तू आता उलट सुलट काहीतरी विचारते मला। तिकडं दरवर्षी तुम्ही माझा वाढदिवस विसरता आणि याही वर्षी तुम्ही तो विसरलात हे तर अगोदरच सिद्ध केलं। झाली सिरियल सुरू। काय सॉरी म्हटलं की झालं। या नाटकाचं दिग्दर्शन आणि नेपथ्य अशी दुहेरी भूमिका राजेंद्र बडे यांनी साकारली असून मनोज महाजन यांनी या नाटकाचं लिखाण केलंय। एक मराठीचा प्रोफेसर आणि आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात आपल्या मराठीची होणारी केविलवाणी दशा या नातेसंबंधांवर अतिशय विनोदी शैलीत कोपरखळा मारत हे नाटक पुढे जातं। हा, मी ठीक, तुम्ही ठीक, बर देतो हिला। तू ठेव, मी बोलते। तू ठेव, मी बोलते नंतर तुझ्याशी। ठेव। का हो, तुम्हाला माझ्या माणसांसंग बोलू वाटत नाही? माझी आई तुम्हाला कुठला जाब विचारायला आलती का शिवे घालायला आलती? एक मिनिट, तो फोन संपलेला आहे, अगोदर प्रमाण भाषेत बोल। प्रमाण भाषेत विचारते, तुम्ही माझ्या माहेरच्या लोकांशी असं तुटक तुटक का वागता? त्यांच्याशी तुम्हाला नीट बोलू वाटत नाही का? त्यांच्याशी बोलू नको तर कुणाशी बोलू बाई? ते तर माझे आश्रयदाते, अन्नदाते। ह्या नाटक असं वाचत असताना आम्ही मनमुराद हसलो, खळखळून हसलो, पण हसता हसता त्यातल्या पात्रांचे अनुभव हे जणू काही माझे अनुभव आहेत असं वाटायला लागलं। या नाटकामध्ये गमतीदार म्हणण्यापेक्षा बोचरा आणि आपण त्याची आता गंमत करून टाकलेली आहे। एक सत्ता आणि शहाणपण यांच्यामधला संघर्ष आपल्याला दिसतो आणि बऱ्याच वेळा सत्तेपुढे अतिशय बुद्धिमान माणसं सुद्धा कशी हतबल झालेली असतात आणि हे एक्सपिरियन्सेस आपल्याला पण ठाई ठाई येत असतात। तुमचा मेवना अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला तेव्हा कोणी वाचवला? तेव्हा कशी तुमची आई आली होती माझ्या दादांकडे आपलं 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 म्हणून? तू तोंडावर माझ्या बापाला हिलवता, तुमच्याकडच्यानी काय दिवे लावले? हे तोंडावर तुला सांगतोय मी जयश्री। का तोंडावर? सामाजिक राजकीय परिस्थितीवर ही व्यक्तिरेखा भाष्य करते, हे नाटक भाष्य करतं आणि हे नाटक कुठेही उपदेशात्मक नाहीये। तर खटकेबाज संवादातून ते तुम्हाला हसवत हसवत या वेगवेगळ्या गमती जमती दाखवत हे नाटक सादर होतं। आज हे केकचं काय काढलंयस? अहो आज की नाही, अंजूचा वाढदिवस आहे। अंजू कोण? ही समोरची घोडी? ओ तिला घोडी बिडी काय बोलायचं नाही, ती माझी चांगली मैत्रिणी सांगून ठेवते। तूच तर म्हणालीस। मी कधी म्हणली? इतर बायका तिला घोडी म्हणतात। परत तुम्ही घोडी बोललात, अजिबात आवडायचं नाही मला। भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे ती खूप प्रॅक्टिकल आहे। जरी ती गावची असली तरी तिला आत्ताच्या जगात कसं जगायचं हे तिला करेक्ट कळलेलं आहे। तुमची बुद्धी किंवा तुमची तत्व काहीही ह्या आपल्या रोजच्या म्हणजे आपण म्हणतो ना दाल आटे के भाव में कुछ नहीं होता, तशी ती मुलगी आहे आणि तिला थोडाशा वडिलांचा किंवा आपल्या पॉलिटिकल सगळ्या बॅकग्राऊंडचा थोडासा तिला गर्व आहे। या राजे सरकार, या राजे सरकार? आम्ही कुठलं सरकार? आम्ही अपोजिशन वाले। आणि तिरंगी मफलर तो पिताश्रींच्या गळ्यात, तरीही विरोधी पक्षाचं स्वागतच आहे। हे नाटक माझ्याकडे दीपक दामलेने जेव्हा आणलं तेव्हा त्याने आमचा अवघा रंगाचा प्रयोग सुरू असताना ग्रीन रूम मध्ये मला ते वाचून दाखवलं आणि ते वाचताना त्याच्यातला एक एक आशय लक्षात येत असताना आणि दीपकचं स्वतःचं एन्थुझियाझम त्या नाटकाबद्दल आणि त्या नाटकाबद्दलची माहिती, त्या नाटकाबद्दलचं त्यांनी केलेला अभ्यास
हा सगळा आणि त्याच्यातली ती एक्साइटमेंट बघून असं वाटलं की नाही, हा माणूस जर एवढा कन्व्हिक्टेड आहे ह्या नाटकासाठी, त्याचं जर एवढं कन्व्हिक्शन असेल तर निश्चित तो त्याच्यामध्ये त्याचा संपूर्ण जीव ओतून ते काम करणार आहे. असं जीव ओतणारी एनर्जी टाकली कलाकारांनी की तीच एनर्जी प्रेक्षकांमध्ये जाते आणि ती प्रेक्षक पण त्याच एनर्जीने ते नाटक आपल्याला परत करतात. त्यांना दे ना फोन. हा, एक मिनिट. हा, तुम्ही काय बघत बसला? तिला पण चारा ना केक. मी पण भरवू. हा, तेच ते. भरवा भरवा. जेवू पण ना. मला दिसायला पाहिजे. अजून खिडकी दे. अजून अजून. हा हा हा. तुम्ही निघा. हा, निघालो. आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवणाऱ्या नटांची एक फळीच या नाटकाला लाभली आहे. त्यामुळे या नाटकाची अभिनयाची बाजू विशेष भक्कम आहे. नाट्य संपदा यासारख्या दिग्गज नाट्यसंस्थेचे हे फ्रेश नाटक आवर्जून बघावे असंच आहे. मागच्या आठवड्यात आपण वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 मधील प्रायोगिक नाटकांची नामांकने पाहिली. आज आपण वळूया काही व्यावसायिक नाटकांच्या नामांकनाकडे. टेक अ लुक. वोडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2010 व्यावसायिक नाटकासाठी नामांकन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अरुण नलावडे. निखारे. काय विशेष काय आहे पेपरात? कोण जाणे. मी शेअरचे भाव बघत होतो. काय म्हणताय? म्हणजे तुम्ही? मी शेअर ब्रोकर आहे. प्रियदर्शन जाधव. टाइम पास. चला, तर तुम्ही साधे सैनिक आहात. मी काय साधा सैनिक नाही हो, एवढी परेड केली. मी मेजर आहे, मेजर. अहो मग युद्धातल्या गमती जमती सांगा ना. रसिका जोशी. मिलिंद फाटक. व्हाईट लिली आणि नाईट रायडर. थँक्स फॉर कमिंग. तू काय थँक्स म्हणतो? आयडिया माझी होती. सर्वोत्कृष्ट नाटक व्हाईट लिली आणि नाईट रायडर. साई साक्षी. अनामिका. तुझा ड्रेस खूप अट्रॅक्टिव्ह आहे. अगं मी तुला कॉम्प्लिमेंट दिली. ऑब्विसली तेवढं कळतंय मला. अरे ऍक्च्युली काय माहितीये का, गेल्या 3-4 वर्षात असं काही ऐकायची सवयच राहिली नाहीये. त्यामुळे एकदम कसं रिॲक्ट करू ते कळलंच नाही. टाइम पास. सुयोग. काय मग कुठला पक्ष? कुठला पक्ष? हाच हो आपला. कुठला? हाच आपला. कुठला? हाच आमच्या पक्षाचं नावच आहे. हाच आपला. हाच आपला? हाच आपला. नाही हो, हात आपला असेल. निखारे. वरद विनायक. मी आम्हाला कोण समजता कोण? हा, आम्हाला काय गंमत वाटते का त्याला फासावरती द्यायला? असं कुठे म्हटलंय? मग तो पोरगा दोषी आहे की निर्दोषी एक तर सर्वसाक्षी परमेश्वराशिवाय दुसरं कोणालाही नक्की सांगता यायचं नाही. प्लीज. बहुरूपी. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन. नका 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 जोर देऊ, नका जोर देऊ. अहो बुद्धीला पटलं तरी मनाला पटाय पाहिजे नाही. हा डोसकाळी काळी ह्याच्या मध्ये ठेवल्या का परमेश्वरानं? गांधी विरुद्ध सावरकर. माऊली प्रोडक्शन. म्हणजे आता आमच्या पार्टीच्या ऑफिस मधला गांधीजींचा फोटो मी खटकतो का तुम्हाला? तुमच्या पार्टीच्याच नाही पाटील साहेब, सगळीचकडे सरकारी दप्तर, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, इथे सगळीकडे महात्मा गांधींच्या फोटो खाली काय चालतं ते मी तुम्हाला सांगायला हवं. वेळ झाली निरोप घ्यायची. पुन्हा भेटू हाऊसफुलच्या पुढच्या भागात काही ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बाय.